नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत. आज आपण 7th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 12 द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स अभ्यासणार आहोत. म्हणजेच मानवी स्नायू संस्था आणि पचन संस्था. मस्क्युलर सिस्टीम म्हणजेच स्नायू संस्था आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्था. त्यापूर्वी या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. चला तर आपण सुरू करूयात. चॅप्टर नंबर 12 द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्सचा पार्ट 1. या ठिकाणी ऑर्गन सिस्टीम म्हणजेच इंद्रिय संस्था. आता इंद्रिय संस्था, आता मागील प्रकरणामध्ये म्हणजेच चॅप्टर नंबर 11 मध्ये आपण पाहिलं ऑर्गनायझेशनल लेवल्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजेच जे काही सजीव आहेत या सजीवांमध्ये असणाऱ्या संघटन पातळ्या. त्यामध्ये आपण पाहिलं सेलपासून टिश्यू बनते, टिश्यूपासून ऑर्गन बनतो आणि ऑर्गनपासून किंवा अनेक ऑर्गन एकत्रित येऊन त्यापासून ऑर्गन सिस्टीम तयार होते. त्यानंतर 6th स्टँडर्डमध्ये आपण आवर स्केलेटल सिस्टीम अँड स्किन हे प्रकरण अभ्यासले. स्केलेटल सिस्टीम, आता स्केलेटल सिस्टीम म्हणजेच अस्थि संस्था. आता ही जी स्केलेटल सिस्टीम आहे ही या ठिकाणी अनेक बोन्स आणि कार्टिलेज एकत्रित येऊन तयार होत असते. द बोन्स इन आवर बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. आता ही जी स्केलेटल सिस्टीम आहे ही आपण इयत्ता 6वीमध्ये अभ्यासली. त्या ठिकाणी आपण स्केलेटल सिस्टीमची डेफिनेशन अभ्यासली. द सिस्टीम विच गिव्ज अ डेफिनाइट शेप टू द बॉडी, म्हणजे अशी संस्था की जी शरीराला विशिष्ट आकार देते. प्रोव्हाइड्स सपोर्ट, आणि शरीराला आधार देते. अँड प्रोटेक्ट द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इज द स्केलेटल सिस्टीम. आणि आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही नाजूक इंद्रिय आहेत तर त्यांचं रक्षण करण्याचं काम या ठिकाणी स्केलेटल सिस्टीम म्हणजेच अस्थि संस्था करत असते. परत आपण डेफिनेशन पाहणार आहोत. पहा, द सिस्टीम विच गिव्ज अ डेफिनाइट शेप टू द बॉडी, प्रोव्हाइड्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इज द स्केलेटल सिस्टीम. तर आज आपण या प्रकरणामध्ये मस्क्युलर सिस्टीम अभ्यासणार आहोत. मस्क्युलर सिस्टीम म्हणजेच स्नायू संस्था. क्लोज युअर फिस्ट टाइटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. द फिस्ट म्हणजेच मूठ, टाइटली घट्टपणे, म्हणजेच मूठ आपल्या हाताची जी मूठ आहे ती घट्टपणे बंद करून घ्यायची. अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. या ठिकाणी एल्बो म्हणजेच कोपरा आणि आपला जो हात आहे तो कोपरामध्ये दुमडायचा आहे. नाऊ फील द अप्पर पार्ट ऑफ धिस आर्म विथ द फिंगर्स ऑफ युअर अदर हँड. आणि आपला जो दुसरा हात आहे त्याची जी बोटं आहेत त्याच्या साह्याने आपल्या हाताचा वरचा जो भाग आहे तो चाचपून पाहायचा आहे. व्हॉट डीड यू एक्सपिरियन्स, तुम्हाला काय जाणवले. डिड यू फील द हार्डनेस इन द अप्पर आर्म, आपल्याला या ठिकाणी किंवा तुम्हाला या ठिकाणी हार्डनेस म्हणजेच कठीणपणा किंवा कडकपणा जाणवतो का. धिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल्स, आणि हा जो मांसल भाग आहे त्यालाच मसल्स असे म्हणतात, म्हणजे स्नायू. म्हणजे हा जो मांसल भाग आहे त्याला या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दाखवलेला आहे, हा जो मांसल भाग आहे त्याला स्नायू असे म्हणतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी मूव्ह. आता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच आकुंचन पावणे, अँड रिलॅक्स म्हणजेच प्रसरण पावणे. म्हणजेच मसल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स होतात. म्हणजेच स्नायू हे आकुंचन पावतात आणि शिथिल पावतात. ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी मूव्ह. आणि जेव्हा आपल्या शरीराचे काही भाग हे जेव्हा हालचाल करतात तेव्हा स्नायूंचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन होत असतं. म्हणजे स्नायू आकुंचन पावतात किंवा प्रसरण पावतात.
मसल्स गिव्ह आवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पोश्चर. म्हणजेच या ठिकाणी हे जे स्नायू आहेत, हे स्नायू आपल्या शरीराला विशिष्ट आकार देतात. अँड पोश्चर म्हणजे ठेवण, म्हणजे आपल्या शरीराची जी ठेवण आहे ती ठेवण व्यवस्थित ठेवण्याचं काम आणि काही स्पेसिफिक किंवा विशिष्ट जो आकार आहे तो देण्याचं काम या ठिकाणी मसल्स करत असतात. मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. हे जे मसल्स आहेत, हे मसल्सचं या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं अँड रिलॅक्सेशन होतं ॲज रिक्वायर्ड. म्हणजेच गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार जे काही तंतूंचे जे बंच आहेत त्यांचं या ठिकाणी आकुंचन आणि प्रसरण होत असतं, त्यालाच मसल्स असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला मसलची डेफिनेशन दिलेली आहे. द बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड आर कॉल्ड मसल्स. म्हणजेच आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार ज्यांचं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन होत असतं त्यांना मसल्स असे म्हणतात. मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. आता टेंडन्स म्हणजेच स्नायूबंध. मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन्स म्हणजे हे जे स्नायू आहेत हे स्नायू हाडांशी स्नायूबंधांनी जोडलेले असतात. व्हेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट देअर इज मुवमेंट ॲट द जॉईंट. जॉईंट म्हणजे सांधे. म्हणजे जेव्हा हे जे स्नायू आहेत त्या स्नायूंचं जेव्हा आकुंचन होतं, देअर इज मुवमेंट ॲट द जॉईंट म्हणजेच तेव्हा जे काही स्नायू असतात, सांधे असतात, या सांध्यांमध्ये हालचाल जाणवते. अँड द बोन्स मूव आयदर नियरर टू ऑर अवे फ्रॉम इच अदर. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन होत असतं तेव्हा सांध्यांमध्ये हालचाल जाणवते आणि ही जी हाडं आहेत ही हाडं सांध्यांजवळ एकमेकांच्या जवळ येतात किंवा एकमेकांपासून लांब जातात. आता या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल दाखवलेलं आहे. या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रिलॅक्सेशन ऑफ मसल्स या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यावेळी नो मुवमेंट म्हणजे जेव्हा कुठलीही हालचाल होत नाही तेव्हा स्नायूंमध्ये रिलॅक्सेशन जाणवतं, म्हणजेच ते जे स्नायू आहेत ते प्रसरण पावतात. आणि जेव्हा हातांमध्ये मूवमेंट होते, दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला मूवमेंट झालेली जाणवते. आणि ज्यावेळी मूवमेंट होते तेव्हा मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होताना आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा रिलॅक्सेशन होतं तेव्हा मूवमेंट होत नाही किंवा जेव्हा मूवमेंट होत नाही तेव्हा रिलॅक्सेशन ऑफ मसल्स घडून येत नाही. ज्यावेळी मूवमेंट होते तेव्हा कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स या ठिकाणी घडून येतं. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मूवमेंट. आणि ही जी स्नायूंची जी क्रिया आहे ही आवश्यक आहे. कशासाठी? फॉर ऑल काइंड्स ऑफ मूवमेंट म्हणजे सर्व प्रकारच्या हालचालींसाठी या स्नायूंचं जे कार्य आहे ते महत्त्वाचं आहे. फ्रॉम द स्मॉल मुवमेंट्स ऑफ आयलिड्स टू दोज द डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज व्हेन चॉपिंग वूड विथ ॲन ॲक्स. चॉपिंग वूड म्हणजे लाकूड फोडणे किंवा लाकूड तोडणे. त्यानंतर मुवमेंट्स ऑफ आयलिड्स. मुवमेंट्स ऑफ आयलिड्स म्हणजे पापण्यांची हालचाल. म्हणजे पापण्यांची जेव्हा आपण उघडझाप करतो तेव्हा ती जी पापण्यांची हालचाल करण्यासाठी आपल्याला जी काही हालचाल करावी लागते त्यासाठी किंवा लाकूड तोडण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे किंवा लागणारी जी ताकद आहे तिथपर्यंत या ठिकाणी या सर्व क्रिया होण्यासाठी आपल्याला या स्नायूंची हालचाल ही महत्त्वाची ठरते. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी म्हणजेच या स्नायूंची जी काही कृती आहे किंवा कार्य आहे ते महत्त्वाचं ठरतं. म्हणजे सर्व प्रकारच्या मुवमेंट, मग ते लाकूड तोडण्याचं काम असेल किंवा अगदी हलक्यात हलकं काम की जे आपल्याला पापण्यांची उघडझाप करण्यासाठी आवश्यक असतं, या सर्व कामांसाठी आपल्याला ॲक्शन्स ऑफ मसल्स आर नेसेसरी.
म्हणजेच स्नायूंची जी कार्य आहेत ती महत्त्वाची ठरतात. We use muscles for various movements like talking, laughing, walking, jumping, throwing, etc. Talking म्हणजे बोलणे, laughing म्हणजे हसणे, त्यानंतर वॉकिंग चालणे, जंपिंग उड्या मारणे, थ्रोईंग म्हणजे फेकणे. या सर्व क्रियांसाठी मसल्स म्हणजेच स्नायू म्हणजे स्नायूंची जी हालचाल आहे ती महत्त्वाची ठरते. वी यूज मसल्स म्हणजे या सर्व क्रियांसाठी आपल्याला या ठिकाणी मसलची आवश्यकता असते, म्हणजे स्नायूंची आवश्यकता असते. यानंतरचा सेकंड पार्ट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत.